नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका व्हायच्या होत्या त्याचा पहिला टप्पा म्हणून 288 नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका जवळजवळ झाल्याच जमा आहे. कारण हा व्हिडिओ तुम्ही ऐकेपर्यंत कदाचित तिथलं मतदान सुद्धा संपलं असेल. हा, मोजणी वगैरे बाकी असेल. कारण मी बोलतोय त्यानंतर 2 दिवसांनी मला वाटतं मतदान आहे. मुद्दा इतकाच आहे की हे सगळं होत असताना म्हणजे 4 टप्प्यातली किंवा 3 टप्प्यातली स्थानीय संस्थांची निवडणूक व्हायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात देशभर ज्याची चर्चा होत असते त्या मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा या 3 किंवा 4 टप्प्यातल्या मतदानामध्ये येणार आहे. आणि यासाठी गेले 6-7 महिने जे 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ती फलस्वरूप होताना दिसत नाहीये. अजून तरी 2 ठाकरे बंधूंनी जागा वाटप करून एकत्र निवडणुका लढवणार अशी संयुक्त घोषणा केलेली नाही. आणि या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ केला होता, तो तुम्हाला आठवत असेल. त्याचं शीर्षक होतं देवा भाऊंनी काय पाचर मारली. देवा भाऊंनी काय पाचर मारले असा मी विषय केला होता. आणि ती पाचर याचा अर्थ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष राहिले, पण पुढल्या जवळजवळ 3.5 वर्षामध्ये त्यांच्या हातात त्यांचा अखंड पक्ष राहिला नाही आणि उरलेला पक्ष जो राहिलेला आहे तो सुद्धा इतका काँग्रेस किंवा शरद पवार इतरांच्या मेहरबानीवर चालवावा लागतोय. आपले हक्काचे कार्यकर्ते नेते राहिलेले नाहीत आणि हक्काचे मतदार आणि मतदार व्होट बँक सुद्धा राहिलेले नाही. राज ठाकरे या आपल्या चुलत भावाला बरोबर घ्यायचं की नाही हे ठरवताना उद्धव ठाकरेंना चिंता अशी आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याकडे आकर्षित झालेला जो मुस्लिम मतदार आहे तो राज ठाकरे सोबत आल्यानंतर टिकेल का याची चिंता उद्धव ठाकरेंना करावी लागते. तेव्हा पाचर मारणे म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर हे सगळे संदर्भ लक्षात घ्यायला लागतात. 2019 पर्यंत जे उद्धव ठाकरे स्वयंभू होते, शिवाजी पार्कच्या मैदानात उभं राहून माझ्या हिंदू भगिनीनो बांधवांनो वगैरे म्हणू शकत होते. सावरकरांविषयी एक अपशब्द उच्चारला तर ह्याला जोड्याने मारा असं छाती ठोकपणे जे उद्धव ठाकरे सांगू शकत होते, त्या उद्धव ठाकरेंची आजची मतांसाठीची लाचारी बघितली की त्यांनी काय गमावलंय हे लक्षात येऊ शकतं. आणि मग आपला चुलत भाऊ जो आपल्या बरोबर होता 20 वर्षापूर्वी, एका घरात आपण वाढलो, एका संस्कारात वाढलो, एकाच वेळेला जवळजवळ राजकारणात आलो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू शिवसेनेमध्ये ऍक्टिव्ह झाले आणि बघता बघता 5-7 वर्षामध्ये शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी 2 प्रमुख नेते बनून गेले. इतका जो जीवा भावाचा आणि रक्ताच्या नात्याचा चुलत भाऊ आहे, भले त्याने बाहेर पडून भांडणं होऊन वेगळा पक्ष काढला असेल, पण आज त्याने बरोबर यावं की नाही हे ठरवण्यापुरताही अधिकार आज उद्धव ठाकरेंकडे राहिलेला नाही का? कारण जेव्हा ही चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांनी स्वागत केलं. 2 भाऊ एकच असतील काय वाईट आहे. अगदी सुप्रिया ताईंपासून राष्ट्रवादी काँग्रेस पासून काँग्रेस पक्षापर्यंत सगळ्यांनी म्हटलं की 2 भाऊ एकत्र असतील काय वाईट आहे. पण ज्या वेळेला महापालिका निवडणुका, स्थानिक निवडणुका यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असं म्हटल्यानंतर सर्वाधिक विचलित कोण झाला असेल तर काँग्रेस पक्ष विचलित झाला आणि काँग्रेसने टूरटूर सुरू केली. संजय राऊत यांच्या भाषेमध्ये काँग्रेसची खाट कुरकुरायला लागली. आठवतो तुम्हाला? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना
ते काँग्रेसच्या मंत्र्यांना भेटत सुद्धा नाही. फोन केला तर काँग्रेसच्या मंत्र्यांचा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उचलत नाहीत, अशी जाहीर तक्रार बाळासाहेब थोरात किंवा अशोक चव्हाण यासारखे काँग्रेसचे मंत्री करत होते. तेव्हा संजय राऊत यांनी काँग्रेसवाल्यांची खिल्ली उडवणारा एक अग्रलेख हा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं कुरकुरणारी खाट. काँग्रेस ही अशीच कुरकुरणारी खाट झालेली आहे. 100 वर्षापेक्षा अधिक चाललेला हा पक्ष आता जरा जर्जर झालेला आहे. आणि जशी जुनी खाट जरा वजन जास्त झालं तर कुरकुरायला लागते, तसे काँग्रेसचे नेते आज महाविकास आघाडीमध्ये जी काय सत्ता पदरात पडली आहे त्यावर समाधानी न राहता कुरकुर कुरकुर करत राहतात. पण ही कुरकुरणारी खाट ठीकठाक करण्यासाठी राहुल गांधींसारखा उत्तम मेकॅनिक आपल्या परिचयाचा आहे, असंही संजय राऊतांनी त्या अग्रलेखामध्ये लिहिलेलं आठवत असेल तुम्हाला. तर आज परिस्थिती अशी आहे की त्याला आता खूप काळ होऊन गेला, ते सरकार टिकलं नाही. ते सरकार कोसळून 3.5 वर्ष झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, हे सगळं होऊन गेलेलं आहे. पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जी काँग्रेसची मदत झाली, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्या कुबड्या घेऊन आपण निदान पाय टेकून अजून चालू शकतो, याचा जो काय साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झालाय. त्यानंतर स्वबळावर लढण्याच्या गमजा करायच्या, पण स्वबळावर लढण्याची आपली ताकद नाही याचं रिअलायझेशन उद्धव ठाकरेंना झालेलं आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांची आज तारंबळ उडालेली आहे. त्यातूनच मग आपल्या चुलत भावाला बरोबर घ्यायचं, ठाकरे ब्रँड टिकवण्याचं एक व्यापक सहानुभूतीचं आव्हान निर्माण करायचं. यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्यापर्यंत उद्धव ठाकरे येऊन पोहोचले. ज्या राज ठाकरेंचा फोन उचलत नव्हते उद्धव ठाकरे, त्या राज ठाकरेंनी महेश मांजरेकरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओझरचा उल्लेख केला की महाराष्ट्रासाठी दोन भावांमधली भांडणं महत्वाची नसतात, ती एका मिनिटात बाजूला होऊ शकतात. थोडक्यात राज ठाकरेंनी टाळी मिळावी म्हणून हात पुढे केला, एवढंच. पण उद्धव ठाकरे टाळी द्यायला राजी नसतात याची चर्चा सुद्धा खूप झाली आहे. पण ती टाळी द्यायला महेश मांजरेकरच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे अक्षरशः धावत सुटले. कारण त्यांना आज कळतंय की शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या मदतीवर आपण मुंबई महापालिका जिंकणं अवघड आहे. आणि अशा परिस्थितीत राज ठाकरे नावाचा एक ठाकरे महायुतीकडे गेला तर मग आपलं संकट आणखीन अवघड होईल. म्हणूनच काँग्रेसला सोबत ठेवायचं आणि दुसरीकडे राज ठाकरेंनाही बरोबर घ्यायचं, अशी अजब तारेवरची कसरत उद्धव ठाकरेंना करावी लागते. आणि त्यातूनच मग 5 जुलै 2025ला वरळीच्या डोम या मैदानासारख्या बंदिस्त मैदानाच्या जागी जो काय मेळावा झाला ठाकरे बंधूंचा, त्याचं कौतुक झालं. पण 5 मे पासून आता 5 डिसेंबर आला, म्हणजे जवळजवळ 5 महिने पूर्ण होत आले, पण अजून तरी उघडपणे युती झाली, आम्ही एकत्रित लढणार, एकमेकाला मदत करून लढणार, भाजपला संपवायला आम्ही एकत्र आलो आहोत, असं संयुक्त वक्तव्य राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन केलेलं नाही. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि अनायसे मी जर वरळी डोमच्या त्या मेळाव्यापर्यंत गेलो असेल तर तिथलं एक वाक्य हे अतिशय महत्वाचं आणि सिग्नल देणारं सूचक वाक्य आहे. आम्ही मराठी अस्मितेसाठी एकत्र आलोय असं म्हणताना आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी चुकूनही कुठे भारतीय जनता पक्षाला
किंवा महायुतीला दुखावलं जाणार नाही याची काळजी घेत भाषण केलं होतं. आणि उद्धव ठाकरे मात्र महायुतीवर आणि भाजपवर संघावर तुटून पडलेले होते. पण त्याच भाषणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणं, ठाकरे ब्रँड याची जी चर्चा होती त्या काळात, त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. आणि मला वाटतं की ते अतिशय मोठं सूचक वाक्य होतं. विसरून गेले असतील सगळे लोक. ते वाक्य असं होतं की जी बाळासाहेबांची इच्छा होती, पण बाळासाहेब आपल्या हयातीमध्ये जे करू शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. बाळासाहेबांची आपल्या हयातीतली अशी इच्छा कुठची होती? उद्धव ठाकरेंना विचारलं तर ते सांगतील शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द मी त्यांना दिला होता. त्यामुळे बाळासाहेबांची तीच इच्छा होती. नो. राज ठाकरेंचा जो रोख आहे की ठाकरे बंधू, ठाकरे परिवार तुटता कामा नये, ही बाळासाहेबांची इच्छा होती. आणि मला आठवतं लोकप्रवास सोडून संजय राऊत हे जेव्हा सामनाचे कार्यकारी संपादक व्हायला लोकप्रभेची नोकरी सोडून येणार होते, त्याच्या आधी लोकप्रभेतला शेवटचं जे संजय राऊत यांचं लिखाण आहे, ती बाळासाहेबांची एक मॅरेथॉन मुलाखत लोकप्रभेमध्ये संजय राऊतांनी घेतलेली छापून आली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांना एक प्रश्न विचारला होता की तुमच्या परिवारातले 2 तरुण, एक पुतण्या आणि एक मुलगा, हे शिवसेनेच्या राजकारणामध्ये आणि दैनंदिन कारभारामध्ये ढवळाढवळ करतात असा आक्षेप आहे. यावर उत्तर देताना बाळासाहेब, अजूनही ती मुलाखत, तो अंक शोधला तर तुम्हाला मिळेल, 90च्या 91च्या सुमाराची आहे. बाळासाहेबांनी त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं होतं, हे कुठलीही शिवसेनेमध्ये दोघेही ढवळाढवळ करत नाहीत, राज असो की उद्धव असो, हे मला कारकुनी मदत करतात. मी हा शब्द सुद्धा तो सांगतोय जो बाळासाहेबांनी वापरला होता. राज किंवा उद्धव मला शिवसेनेचं पक्ष कार्य चालवताना कारकुनी स्वरूपाची मदत करतात. म्हणजे कोण अर्ज आले, काय आलं, कोण भेटलं, कोणाला वेळ दिलाय, काय चाललंय वगैरे वगैरे, कारकुनी स्वरूपाची मदत. आणि त्यातून शिवसेनेत 2 तट पडलेत का, अशा स्वरूपाचा जो पुढचा प्रश्न होता, त्याला उत्तर देताना बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ते दोघेही राजकारण सोडतील. राज आणि उद्धव हे एक वेळ राजकारण सोडतील, पण परिवारामध्ये, कुटुंबामध्ये कुठल्याही परिस्थितीत फूट पडू देणार नाहीत, याची ग्वाही बाळासाहेबांनी दिलेली होती. आणि म्हणून वरळी डोम या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी जे वाक्य उच्चारलं, वक्तव्य केलं, ते बहुमोलाचं आहे. ही बाळासाहेबांची इच्छा होती की 2 पोरं आपलीच आहेत, पुतणे असेल, मुलगा असेल, आपल्याच कुटुंबातले, आपल्याच हाडामासाचे, रक्तामासाचे, नात्यातले, रक्ताच्या नात्याचे आहेत, त्यांनी एकमेकाविरुद्ध राहू नये, एकमेकाविरुद्ध वागू नये, एकमेकाविरुद्ध काहीही करू नये, ही बाळासाहेबांची इच्छा असेल तर ती चुकीची म्हणता येणार नाही. पण ती इच्छा ज्या दोघांनी पूर्ण केली नव्हती, किंवा जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं पण बिचाऱ्या बाळासाहेबांना आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये ते साध्य करता आलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी केलं, असं ज्या वेळेला राज ठाकरे वरळी डोम मध्ये म्हणाले, त्याचा अर्थ सरळ होतो किंवा सरळ लावता येतो की आपण उद्धव बरोबर जात नाही, उद्धववर विश्वास ठेवून जातो असं नाही, पण आपल्याला देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीसांनी सूचित केलंय किंवा पाठिंबा दिलाय किंवा जायला सांगितलंय असं राज ठाकरे चुकूनही बोललेले नाही. पण त्यांच्या बोलण्याचा अंगुली निर्देश बघितला
इशारा बघितला तर तो साफ आहे. देवेंद्र फडणवीसांची इच्छा म्हणूनच हा मेळावा भरू शकतोय. लक्षात घ्या. मानायचं माना, नाही तर नाही, सोडून द्या. माझं काय, आतापर्यंत मी उद्धव ठाकरेंना 5-6 वर्षामध्ये अनेक सल्ले दिले, त्यांनी बघितले नाहीत, ऐकले नाहीत, ऐकले तर गंभीरपणे घेतले नाहीत. नुकसान माझं नाही झालं, झालं तर त्यांचं झालंय. तर मुद्दा इतकाच आहे की राज ठाकरे यांनी जे वाक्य उच्चारलं त्यातून एक गोष्ट अस्पष्टपणे, ठामपणे सांगता येणार नाही पण अस्पष्टपणे सांगता येते की राज ठाकरेंनी आपल्या थोरल्या भावाकडे, चुलत भावाकडे, उबाठा शिवसेनेकडे पक्ष घेऊन जाणं, नात्याची ग्वाही देऊन जाणं, ही खरोखरच त्यांची इच्छा होती, बाळासाहेबांची होती की देवेंद्र फडणवीसांची होती? आणि जर ती देवेंद्र फडणवीसांची असेल तर मग त्याला पाचर मारणं म्हणतात. कारण राज ठाकरे ज्या प्रकारे अचानक गेल्या 4-5 वर्षामध्ये हिंदुत्वाकडे वळले होते आणि टोकाचं हिंदुत्व घेऊन त्यांनी 2022 मध्ये आणि 21 मध्ये हनुमान चालिसा वगैरे आंदोलन केले, मशिदीच्या भोंग्यावर आंदोलन केलं. त्यानंतर मुस्लिमांच्या मनामध्ये राज ठाकरे विषयी आकस असणं किंवा उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंवरचा राग हा नवा नाही. अगदी तो कोण उत्तर प्रदेशचा एक खासदार भाजपचा, त्याने राजना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही इथपर्यंत धमक्या दिल्या होत्या. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की राज ठाकरे हे खरोखर जनतेच्या दबावाखाली, जनमानसाच्या दबावाखाली, जनतेची इच्छा म्हणून, मराठी माणसाची इच्छा म्हणून किंवा बाळासाहेबांची तळमळीची इच्छा म्हणून आपल्या चुलत भावाबरोबर आले का? आले असतील तर मग अटी शर्ती नसतात. नात्यामध्ये, प्रेमामध्ये अटी शर्ती नसतात. एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करणं हे नातं आणि प्रेम असतं, आस्था असते. ज्या अर्थी जागा वाटपावरून गेला आठवडाभर देवाण घेवाण हेऊन तेव्हा बातम्या येत आहेत, त्या बघितल्यानंतर कळतं की नातं नाही, व्यवहार काम करतोय, व्यवहार काम करतोय. इतक्या जागा तुम्हाला, त्या जागा आम्हाला पाहिजेत. शिवसेनेच्या हक्काच्या काय 50, 40, 30, 22 जागा ह्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत, हा राज ठाकरे यांच्या मनसेचा हट्ट आहे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरे तयार नाहीत. ही दगदग उद्धव ठाकरेंना एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंना सोबत घेण्याला आमचा अजिबात पाठिंबा नाही, आम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा नकोत, इथपर्यंत गेलेले काँग्रेस नेते, या सगळ्या गोष्टी जोडून बघितल्या तर पाचर मारणं म्हणजे काय करतं. ते लाकूड ओंडका मोठा कापतात आणि ते काम अर्धवट ठेवतात, तेव्हा ती करवत जिथून काढतात तिथे त्या करवतीला जो रुंदी असते ती टिकावी म्हणून एक लाकडाचा थोडासा तुकडा हा त्या कापलेल्या ओंडक्यामध्ये घालून ठेवतात, त्याला पाचर म्हणतात. आणि ती पाचर निघणं अवघड असतं. आणि त्याच्यावरून एक पंचतंत्रातली गोष्ट आहे की माकड जाऊन बसतं ओंडक्यावर आणि हलवून हलवून पाचर काढतं, पण दुसऱ्या बाजून कापलेल्या भागामध्ये त्याची शेपूड अडकलेली असते, पाचर निघते आणि शेपूड अडकते आणि त्यातून माकडाला सुटता येत नाही. उबाठा शिवसेनेची अवस्था नेमकी त्या माकडासारखी झालेली आहे. पाचर काढायला गेलं तर आपलीच शेपूड अडकते आणि पाचर काढायचा मोह तर आवरत नाही. लक्षात घ्या, राज ठाकरे सोबत आले तर काय 4-5% मतं मिळतील, ते आपल्याला मिळतील याचा मोह आहे, त्याची हौस आहे, हव्यास आहे. पण दुसरीकडे राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय काँग्रेसमुळे उत्तर भारतीय आणि मुस्लिमांची मिळू शकणारी मतं राज ठाकरे सोबत आहे म्हणून गेली तर काय, किंबहुना राज सोबत आल्यामुळे काँग्रेसच निघून जाणार असेल तर करायचं काय? कारण राज ठाकरेला सोबत घेतलं तर एवढी मतं मिळतील याची या क्षणी गॅरंटी कुठलीही नाहीये.
आधीच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र होते आणि त्यामुळे उभाटा शिवसेनेची किंवा पूर्वीच्या अखंड शिवसेनेची मतं इतकी वाढली असं कुठेही दाखवता येत नाहीये. पण लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये काँग्रेसमुळे किंवा काँग्रेसच्या पाठीराख्यामुळे अमराठी तुमचे मुस्लिम किंवा दलित अशी जी मतांची भर उबाठा शिवसेनेच्या खात्यात पडली, उघड आहे ते. कशी बशी 10% मतं उद्धव ठाकरेंना मिळालेत मुंबईत आणि महाराष्ट्रात आणि 12-13% मतं एकनाथ शिंदेना मिळाली आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात शिवसेनेचा जो हक्काचा मतदार आहे, कोर वोटर, तो ऑलरेडी एकनाथ शिंदेकडे गेलाय आणि 4-5% उद्धवकडे उरलेला आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या आणि मुस्लिम व्होट बँकेची भर पडली तर ते 10-12% येतं, नाही तर ती घटतात. याचा अर्थ राज ठाकरेंना सोबत घेतलं तर काँग्रेस मुस्लिम ही जी 5-6% मतं घटतात तेवढी राज ठाकरे आणणार आहे का ह्याची चिंता आहे. पाचर तर काढायचे, शेपूट अडकण्याची भीती आहे देवा भाऊनी. आणि म्हणून मग ते राज ठाकरेचं वाक्य की जे बाळासाहेबांना हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, म्हणजे आपल्याला उद्धवकडे पिटाळलं, पाठवलं का, जी आर काढल्यामुळे हे झालं, अनेक अर्थ निघू शकतात. पण ज्या पद्धतीचं बिलंदर राजकारण पूर्वीच्या काळात शरद पवार करायचे तेवढं बिलंदर राजकारण आजकाल देवेंद्र फडणवीस करत असतात आणि म्हणून ही जी अडलेली ठाकरे बंधूंची युती आहे ती राज ठाकरे नावाची पाचर उद्धव ठाकरेंच्या राजकारणात देवेंद्रनी मारलेली पाचर आहे का, देवा भाऊने मारलेली पाचर आहे का, असा प्रश्न पडतो. कारण एकदा एका बाजूला ती तारांबळ आहे आणि दुसरीकडे हक्काच्या शिवसेनेच्या जागांवर जर मनसे दावा करत असेल तर मिळणार काय आणि द्यावं काय लागणार ही चिंता आहे. आणि दुसरीकडे हे सगळं करत असताना काँग्रेसकडून आयती मिळणारी मुस्लिम दलित किंवा अमराठी मतं सुद्धा जाणार का ही चिंता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये, उभाठा शिवसेनेच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंना आणून देवा भाऊंनी पाचर मारली का हा प्रश्न विचारणं भाग आहे. असो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.